वीरांची देवता श्री तुळजाभवानी. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता ही पूर्ण पीठ, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची तसेच महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची श्री तुळजाभवानी ही कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर. परंतु या 3.5 शक्तिपीठात तुळजापूरच्या प्रथा, परंपरा, पूजा अर्चा या बाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीत भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे, तर वणीला एक मोठ्या पाषाणात देवीची प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी आई तुळजाभवानीची मूर्ती पूर्णतः चलमूर्ती म्हणजेच उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते. आई तुळजाभवानीचे शारदीय आणि शाकंभरी असे 2 नवरात्र उत्सव असून या उत्सवापूर्वी देवीला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात सोपविले जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. देवीच्या परंपरेत कालभैरवाचा भेंडोळे उत्सवही महत्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वाला यात्रा पाहताना थरकाप उडतो. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळ विक्राळ रूपाला अनुसरून त्याला नैवेद्यही मांसाहाराचा असतो. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला गोमुख तीर्थ पाहायला मिळते. भाविक येथे स्नान करतात किंवा हातपाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धविनायक आहे. इथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवींची मंदिरही आहेत. त्याचबरोबर मंदिरात आणखी काही मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. श्री तुळजाभवानीची मूर्ती ही 3 फूट उंचीची स्वयंभू आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. श्री तुळजाभवानीचा छबिना निघतो. छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. याला छबिना म्हणले जाते. तुळजापूरमध्ये भक्त निवास किंवा इतर प्रायव्हेट रूम आपण ऑनलाईन बुक करू शकतो. भक्त निवासासाठी www.तुळजाभवानीभक्तनिवास.com ही वेबसाईट आहे आणि अभिषेक करणारा असाल तर आधीच बुक करावं लागतं. त्यासाठी www.online.श्रीतुळजाभवानी.org ही वेबसाईट आहे. ऑनलाईन बुक केलं तर कितीही व्यक्ती असू द्या फक्त ₹50 लागतात, पण तेथील लोकांकडून बुक केलं तर प्रति व्यक्ती ₹50 असे लागतात. अभिषेक असेल तर वेगळा ₹200 पास काढायची गरज नाही. अभिषेकाचा टाइम कोणताही असला तरी तिथे लाईनमध्ये उभे राहूनच जावे लागते. अभिषेकासाठी ₹1151 आणि नैवेद्यासाठी ₹250 असे ₹1400 लागतात. त्यात जर वेगळं अजून अलंकार पूजा असेल तर परत ₹551 लागतात. नैवेद्याचे ताट आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. त्यासाठी प्रति ताट ₹250 एक्स्ट्रा लागतात. अभिषेक, पूजा यासाठी लागणारे पैसे पर्सन टू पर्सन चेंज होतात. ₹500 कमी जास्त. दर्शनासाठी 5ची सुविधा आहे, पण 5 सकाळी म्हणजे पहाटे 5 पर्यंत चालू असतो. मोफत दर्शनाच्या लाईनने देखील दर्शन घेऊ शकतो, पण त्यात चरणस्पर्श करता येत नाही. जरा अंतरावरून दर्शन घ्यावे लागते. अभिषेक आपण सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकतो. मंदिराची वेळ सकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत असते. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या चिंतामणी तीर्थावर हात ठेवून आपली इच्छा मनात बोलून चिंतामणी जर उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार, स्थिर राहिला तर प्रयत्नाने होईल असा समज आहे.